निसर्गाचा महाप्रलय, नेपाळमध्ये पुराचं तांडव, 160 जणांचा मृत्यू, 750 हून अधिक बेपत्ता। पुरामागचं धक्कादायक कारण काय? 17,000 फूट उंचीवरून बर्फाचा प्रचंड भाग कोसळला, नदीला महापूर। भूकंप की भूस्खलन की हवामान बदल? नेपाळच्या महाप्रलयामागचं गूढ कायम, 35 पुलही वाहून गेले। नेपाळमध्ये नेमकं काय घडलं हा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे। नेपाळमध्ये निसर्गाने अक्षरशः रौद्र रूप धारण केलं आहे। तिबेटमधून अचानक आलेल्या पुरामुळे मध्य नेपाळमध्ये मोठी आपत्ती ओढवली। रसुआ भागातील भोटेकोशी नदीच्या भीषण पुरामुळे आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू तर 750 हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे। बेपत्तांमध्ये 133 भारतीय आणि 37 अनिवासी भारतीयांचाही समावेश आहे। अनेक गावं, रस्ते आणि पूल पुराच्या पाण्यात वाहून गेले असून संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे। या महापुरामागे सुरुवातीला मुसळधार पाऊस किंवा भूकंप कारणीभूत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला, मात्र प्राथमिक वैज्ञानिक विश्लेषणातून वेगळंच कारण समोर आलं आहे। तिबेट नेपाळ सीमा भागात सुमारे 17,000 फूट उंचीवरून बर्फाचा प्रचंड भाग तुटून खाली कोसळल्याची शक्यता आहे। या हिमस्खलनामुळे बर्फ, दगड आणि मातीचा मोठा मलबा लेंडेखोला नदीत मिसळला। त्यानंतर नदीच्या प्रवाहाला अचानक वेग आला आणि भोटेकोशी नदीला महापूर आला। काही भागात मलब्यामुळे नदीचा मार्ग अडला आणि त्यानंतर पाण्याचा साठा अचानक फुटल्याने पुराचा वेग आणखी वाढल्याची शक्यता आहे। मात्र हा महाप्रलय भूकंपामुळे आला का? घटनेनंतर परिसरात 4.4 तीव्रतेच्या भूकंपासारखा सिस्मिक सिग्नल नोंदवण्यात आला। मात्र अमेरिकेच्या USGSच्या प्राथमिक विश्लेषणानुसार हा सिग्नल प्रत्यक्ष भूकंपाऐवजी मोठ्या भूस्खलनामुळे निर्माण झाला असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या आपत्तीमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी वैज्ञानिक तपास सुरू आहे। तज्ञांकडून या घटनेचा संबंध हिमालयातील वाढत्या तापमानाशी आणि हवामान बदलाशी तपासला जात आहे। पुरामुळे 35 पूल, अनेक रस्ते आणि 10 पेक्षा अधिक जलविद्युत प्रकल्पांचं मोठं नुकसान झालं आहे। तिबेटमध्येही पर्वतीय मलबा कोसळून 3 मृत्यू तर 265 जण बेपत्ता आहेत। सध्या नेपाळमध्ये बचाव आणि शोध मोहीम सुरू असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे। एकीकडे निसर्गाचा प्रकोप तर दुसरीकडे आपल्या माणसांना शोधण्यासाठी सुरू असलेली धडपड। या महाप्रलयाने नेपाळ समोर मोठं संकट उभं केलं आहे। जीवितहानीचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असून बचाव कार्य वेगाने सुरू आहे। या भीषण आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना देशोन्नती परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही मनापासून सहभागी आहोत। या संकटातून नेपाळ आणि तेथील नागरिकांना लवकरात लवकर सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना।